ग्रेड तलाठी भरती 19 ऑगस्ट 2023. ओ माय गॉड, जीकेचे क्वेश्चन्स, रहस्यमय आपले नॉलेज वाढवणारे प्रश्न या आज झालेल्या पेपरमध्ये विचारलेले आहेत. आपण सर्वजण या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे. ऑल शिफ्टचे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तलाठी व्हा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे? मी महादेव तुमचं आपल्या स्टुडंट मंथन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. पहिला प्रश्न विचारला होता, TCS कॉम्प्युटराइज परीक्षा आहे. प्रश्न मागे पुढे विचारले जातात. तशाच प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी या समाजाची स्थापना केली. ब्रीद वाक्य होते, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, असं त्यांचं ब्रीद वाक्य होतं. राजा राम मोहन राय यांचा जन्म कधी झाला? कोठे झाला? 22 मे 1772 मध्ये राधानगरी, पश्चिम बंगाल या ठिकाणी राजा राम मोहन राय यांचा जन्म झाला आहे. संवाद कैमुदी म्हणून सर्वात प्रसिद्ध असलेला हा प्रश्न विचारलेला आहे, ते राजाराम मोहन राय यांच्या रिलेटेड होतं. संवाद कैमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? हाच तो प्रश्न आहे. खूप वेळा रिपीट झालेला आहे ऑल शिफ्टमध्ये. 17-18 च्या तलाठीच्या परीक्षेमध्ये पण विचारलेला हा प्रश्न. तर हा पाक्षिक राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेला आहे. 1821 मध्ये बंगाली भाषेतून केलेले आहे. वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले. वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले त्यांनी. करंट अफेअर चालू घडामोडीवर हा प्रश्न आहे. लेक लाडकी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? महाराष्ट्र. हे प्रश्न काही स्टुडंटकडून आलेले आहेत, काही यूट्यूबवरून आणलेले आहेत, काही शोधून घेतलेले आहेत, सेंटरवरून काही भेटलेले आहेत. ओरिजिनल प्रश्न आहेत. याचा आनंद घ्या, पूर्ण व्हिडिओ बघा. लेक लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? मध्य प्रदेश. लाडली बहना. लाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? महाराष्ट्र. लाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री. लाडली पेन्शन योजना हरियाणाने सुरू केलेली आहे. लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश. लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश. लाडली पेन्शन योजना हरियाणा. लाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र. अशा प्रकारे लाडली योजनाचा अभ्यास आपल्याला प्रश्न लक्षात ठेवायचे. लाडली लक्ष्मी महाराष्ट्र ह्या झालेला आहे. 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? शरद कमल अचंता. शरद कमल अचंता यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जयंत नारळीकर यांचे आहे. जयंत नारळीकर यांनी खूप मस्त अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांची सर्व पुस्तकं वाचण्यासारखी आहेत, आपण वाचू शकता. त्याच्यातलंच हा एक 4 नगरातले माझे विश्व, खूप मस्त असं पुस्तक आहे. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी घटनाला राज्यघटना असे म्हणतात? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात? 42वी राज्यघटना दुरुस्ती 1976. ठीक आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976.
सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात. जन्म 9 एप्रिल 1828 सातारा येथे झालेला आहे. मूलभूत कर्तव्य कलम 51A. कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य लागू करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती. मूलभूत कर्तव्य कलम 51A. कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य लागू करण्यात आली? 42वी घटना दुरुस्ती. गर्भपात कायदा 1971 मध्ये 1 एप्रिल 1972 पासून लागू झालेला आहे. निर्माण झालेले आहे 1971 मध्ये आणि 1 एप्रिल 1972 मध्ये काय झालेलं आहे? लागू झालेलं आहे. लक्षात ठेवा. भारत व अमेरिका या दोन देशाच्या दरम्यान कोणता लष्करी युद्ध सराव केला जातो? वज्रप्रहार युद्ध सराव. भारत व अमेरिका या दोन देशाच्या दरम्यान कोणता लष्करी युद्ध सराव केला जातो? वज्रप्रहार युद्ध सराव. असहकार चळवळ कधी व कोणी सुरू केली? 5 सप्टेंबर 1920 रोजी असहकार चळवळ सुरू केली. महात्मा गांधी यांनी. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे? केरळ. केरळ राज्याची साक्षरता जास्त आहे. सर्वात कमी साक्षरता बिहार राज्यात आहे. सर्वात कमी साक्षरता बिहार राज्याची आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे? 74.04% आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे? 74.04% आहे. 2001 64.18% काय आहे? 2001चा साक्षरता प्रमाण आहे ते वाढून 74 झालेले आहे. 10% वाढलेलं आहे. 42व्या घटना दुरुस्तीने भारत प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले? 42वी घटना दुरुस्ती आपल्याला अभ्यासायची आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या 3 शब्दाचा प्रस्तावामध्ये 3 शब्द जोडलेले आहेत घटना दुरुस्तीच्या प्रस्तावामध्ये. तलाठ्यावर नियंत्रण कोणता व्यक्ती ठेवतो? तलाठ्यावर नियंत्रण कोणता व्यक्ती ठेवतो? जिल्हा अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी वरील पैकी नाही. मंडळ अधिकारी. भारत मंत्री हे नवे पद केव्हा तयार करण्यात आले? 1858 रोजी. भारत मंत्री हे नवे पद 1858 मध्ये तयार करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रज्ञान भारती योजना लागू केली गेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रज्ञान भारती योजना लागू केली गेली आहे? सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या ठिकाणी लागू केली आहे. जगात सर्वाधिक म्हणजे 25% लोकरीचे उत्पादन कोणत्या देशात होते? जगात विचारलेले 25%. सर्वात जास्त ऑस्ट्रेलिया येथे होते. लोकरीचे उत्पादन होते. LLD ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. LLD ही पदवी प्राप्त करणारे इंग्लंडमधून अमेरिकन. श्री विचारवंती ही संस्था कोणी काढली? सरस्वतीबाई जोशी. श्री विचारवंती ही संस्था कोणी काढलेली आहे? सरस्वतीबाई जोशी यांनी. भारतीय
प्रतिस्पर्धा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाची स्थापना 2001, 2002, 2003 का 2004? याचं कमेंटमध्ये आन्सर सांगायचं मित्रांनो, सर्वांना माहिती पडेल असं. कमेंट युअर आन्सर. राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली? मुंबई, दिल्ली, चेन्नई, पुणे? दिल्ली येथे ठिकाणी राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. देशातील एकूण कृषी निर्यातीतील सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, गुजरात, आसाम? महाराष्ट्र. देशातील एकूण कृषी निर्यातीतील सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्र. खालीलपैकी जगप्रसिद्ध पंच महासरोवर कोणत्या देशात आहेत? पंच महासरोवर अमेरिका या देशात आहेत. लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये. ऑप्शन नाही आहे, डायरेक्टली आन्सर छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगड या ठिकाणी लेमरू हत्ती राखीव क्षेत्र आहे. हत्तीचे राखीव क्षेत्र जे आहेत, एरिया आहेत, ते सर्व बघून घ्या. बंगालमध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कुठे कुठे आहे ते त्यांची नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. अधिकृत नाव बॉम्बेचे मुंबई हे नाव कोणत्या वर्षी बदलले? 1995 रोजी बॉम्बेचे मुंबई हे नाव बदलण्यात आले आहे. मुंबई पुणे जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे? मुंबई आंबा घाट, तळघाट, बोरघाट, कुंभारली घाट? त्याचं करेक्ट आन्सर आहे बोरघाट. मुंबई पुणे जोडणारा घाट म्हणजे बोरघाट. श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर रावी, चिनाब, झेलम, ब्रह्मपुत्रा नदीकाठावर कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे? झेलम या नदीकाठावर बसलेले आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी दिल्ली, मद्रास, पुणे, डेहराडून या ठिकाणी आहे. दिल्लीला आहे. नाही, सॉरी, खडकवासला पुण्याला आहे. खडकवासला पुण्याला आहे. वासला या ठिकाणी NDA बोलतो आपण. NDAची परीक्षा सर्वात मोठी भारतातली ऑफिसर बनण्यासाठी, आर्मी ऑफिसर बनण्यासाठी होते. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झालेली आहे. खालीलपैकी कोणती तरतूद अमेरिकेच्या घटनेतून घेतलेली आहे? मूलभूत हक्क अमेरिकेच्या घटनेतून घेतलेले आहेत. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीचे प्रकार किती आहेत? आणीबाणी इमर्जन्सी, नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि कॉन्करंट इमर्जन्सी. नंतर फायनान्शियल इमर्जन्सी. 3 प्रकार आहेत असे. ठीक आहे. केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती करतो? सर्वात मोठं कलम आहे 243 आपल्या ग्रामपंचायत, पंचायत, ग्रामसभा यांच्याशी निगडीत आहे. पंचायती राजशी निगडीत आहे. पण केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना 280 नुसार करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? मूलभूत कर्तव्य कोणते नाही सांगितले? नियमित मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य नाही, हा आपला हक्क आहे. भारतीय राज्यघटनेतील सर्वात व्यापक कलम कोणते? सर्वात व्यापक विचारलेलं 243.
पंचायत, ग्रामपंचायत. विद्यार्थी दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? विद्यार्थी दिन 7 ऑक्टोबर, 7 नोव्हेंबर, 14 एप्रिल, 5 डिसेंबर. 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वात अगोदर 7 नोव्हेंबरला काय झालेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत प्रवेश दिला गेला. पहिला दिवस होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेत पहिला दिवस होता. कोणत्या वर्षी राजा राममोहन राय यांचा इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरात मृत्यू झाला? कोणत्या वर्षी राजा राममोहन राय यांचा इंग्लंडच्या ब्रिस्टॉल 1833 मध्ये शहरात मृत्यू झालेला आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केलेली आहे. संत ज्ञानेश्वराचे पूर्ण नाव काय? विठ्ठलपंत त्यांच्या वडिलांची नाव होते म्हणून ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. शेतकऱ्यांचा आसूड सुद्धा महात्मा फुले यांचा आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर 6 जानेवारी 1832 रोजी मुंबई येथे त्यांनी सुरू केलेले आहे. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची SC लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक होती? पंजाब राज्यात 31.9%. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची SC लोकसंख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक होती? 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. डांगोरा एक नगरीचा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्र्यंबक विनायक सरदेशमुख. कवी अनिल यांचा काव्यसंग्रह कोणता? आत्माराम रावजी देशपांडे. भग्नमूर्ती दीर्घकाव्य 1935, प्रेम आणि जीवन 1935, निर्वासितांची मुलास दीर्घकाव्य 1993, पेरतेव्हा 1947, नंतर सांगती 1961, दशपदी 1976 असे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. सर्वच इथे काव्यसंग्रह घेतलेले आहेत. आपल्याला बघून घ्या, कोणताही एक विचारला जाऊ शकतो. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता प्रमाण सर्वाधिक होते? केरळ. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री साक्षरता 65.46% आहे. 65.46%. पेशी तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात? मायोलॉजी. पेशी तंत्रज्ञानाला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात? मायोलॉजी. भारतात कोणत्या राज्यात एकशिंगी गेंड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. भारतात कोणत्या राज्यात एकशिंगी गेंड्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. 2022 बुद्धिबळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, कलमवर विचारलेला आहे, जेलीफिशवर विचारलेला आहे, थेरॉरिटीवर पण विचारलेला आहे, ॲनी बेझंटवर पण हा प्रश्न विचारलेले आहेत. आता काही थोडेफार अजून जीकेचे करंट अफेअर्सचे काही प्रश्न आहेत, फटाफट घेऊया आणि इथेच थांबूया आपण. ठीक आहे. अवकाश प्रक्षेपणासाठी ध्यासचा वापर केला जातो. अग्निबाणाचा वापर केला जातो. जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात? टेन्सिओमीटर. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही? कलम क्रमांक 10, 32, 21, 19 आहे.
खालीलपैकी कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? ग्राफाइट. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? चेतापेशी. खालीलपैकी कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होत असते? यकृत मध्ये होते. सॉरी. भारताने किती वेळा हॉकी आशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली आहे? 4 वेळा. एशियन बोलतात त्याला. ट्रॉफी हॉकीवाली. लास्टचा प्रश्न आहे, पण भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कोणत्या ठिकाणी करतात? लाल किल्ला, दिल्ली या ठिकाणी करतात. लक्ष ठेवा, हा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला हे प्रश्न खरंच आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्व तलाठी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक, गुड लक. तलाठी होऊन आपल्या देशाचं, महाराष्ट्राची सेवा करा.